विरुद्ध बाळू 11 गुहागर नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करताना दिसत आहे TWG डॉमिनेटर्स गुहागर. तर दुसऱ्या बाजूला फलंदाजी करताना दिसेल बाळू 11 गुहागर संघ. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने रवाना झाली आहे. स्ट्राईक एंडला बाबू गुडे तर नॉन स्ट्राईक एंडला सुमित हळदणकर खेळताना दिसेल. गोलंदाजी एंडकडून दाखल झाला आहे. महेश भोसले ऑन दी मार्क गोलंदाजी ट्रॅक करून गोलंदाजी करताना दिसेल. स्ट्राईक एंडला बाबू घोडे खेळताना दिसतोय. ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल यावेळी सोडवलाय. ऑन साईडला धमाका होतोय. चेंडू चाललाय आउट ऑफ दी पार्क. बाबू घोडेच्या बॅट मधून जय भंडारी चषक 2024 मधला पहिला मोठा धमाका जरूर यावेळेस गेल्याच मैदानाच्या दिशेने दाखल झाल्याच पहिल्या चेंडूवर धमाका केलाय. जरूर तरी याच फॉर्मची गरज असेल बाळू 11 गुहागर संघाला आणि ती आशा यावेळेस दाखवली गेली आहे. बाबूच्या बॅटमधून 6 धावांसाठी डीप मिड विकेट रिजनमधून चेंडूला ट्रॅव्हल केलं 6 धावांसाठी. ओव्हर द विकेटने नेक्स्ट बॉल यावेळेस पुन्हा एकदा सेम रिझल्ट करायचा आहे. मात्र यावेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पोचलाय शॉर्ट मिड विकेट रिजन मधून चेंडूपर्यंत. पहिल्या विकेटचं पतन होतं. एक तेरी तो एक मेरी तू शेर तो मे अगली गेंद पे सव्वा शेर हे समीकरण काहीसं मैदानाच्या आतमध्ये बघायला भेटलंय. षटकार लगावला त्यानंतर पुन्हा एकदा त्याच दिशेने प्रहार करायचा होता. मात्र झेलबाद स्वरूपात बाबू गोडे मैदानाच्या बाहेर येताना दिसतील. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सौरभ महाकाळ मैदानाच्या दिशेने दाखल झालेत. वन डाऊनच्या भूमिकेत अप्रतिम दर्जाची गोलंदाजी मैदानाच्या दिशेने चालवली जाते. महेश भोसले ऑन दी मार्क गोलंदाजी ट्रॅक वरून पहिल्या चेंडूवर जरूर बाबू याच्याकडून स्वागत केलं आणि त्यानंतर त्याचं प्रत्युत्तर म्हणून झेलबद स्वरूपात डगआउटचा आसरा देखील घेताना दिसतोय बाबू. न्यू बॅटर मैदानाच्या दिशेने लेफ्ट हँड बॅटर फलंदाजी करताना दिसेल सौरभ महाकाळ. स्ट्राईक एंडला खेळताना दिसतोय. बॉलर यावेळेस गोलंदाजी ट्रॅक करून अप्रतिम दर्जाची गोलंदाजी चालवली आहे. TWG डॉमिनेटर्स गोल खेळण्यामधून विचार करायला गेले तर एकीकडून अंकुश पावसकर हा देखील चांगला गोलंदाज आहे. तर दुसऱ्या बाजूला यावेळी 6 गोलंदाज चांगलं प्रभावित करतोय. प्राथमिक गोलंदाज म्हणून पॉवर प्लेची षटकं यावेळेस चांगल्या रीतीने हाताळलं गरजेचं आहे. त्या ठिकाणाहून चांगलं काम यावेळेस केलं जातं या गोलंदाजाकडून. दुसऱ्या बाजूला न्यू बॅटर स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल. लेफ्ट हँड बॅटर स्ट्राईक एंडला खेळताना दिसतोय सौरभ महाकाळ. ओव्हर द विकेटने नेक्स्ट बॉल मोठा फटका यावेळेस खेळायचा ऑन साईडला मिड विकेट रिजनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. एक धाव यावेळेस कंप्लीट केली जाते. जरूर मोठं षटक या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला गेला होता बाबूच्या माध्यमातून. मात्र त्या ठिकाणी झेलबद स्वरूपात माघारी देखील परतला एक षटकार लगावल्यानंतर आता मात्र स्ट्राईक एंडला सुमित हळदणकर खेळताना दिसेल ज्याच्याकडून फार मोठ्या संख्येला अपेक्षा होत्या. चांगली फलंदाजी करून त्याच्या माध्यमातून राहिले जरूर. मात्र त्याचा संघ यावेळेस कुठेतरी ढासळताना दिसलाय. ओव्हर द विकेट नेक्स्ट बॉस गतीमध्ये परिवर्तन ऑन साईडला क्षेत्ररक्षक या फटक्यासाठी नाहीये. चेंडू चाललाय मिड विकेट रिजनमधून 4 धावांसाठी चौकार येतोय. प्राथमिक फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल झाले. बाबू याने वैयक्तिक चेंडूला सामोरे जात असताना पहिल्या चेंडू षटकार लगावला. आता मात्र सुमित याने पहिल्या चेंडूला सामोरं जात असताना चौकार लगावलाय. यावेळेस रिव्हर्स साठे स्विच इट करायचा होता. नियंत्रणच नव्हतं फटक्यावर. चौकार लगावला आणि तदनंतर यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू सुमित हळदणकर बॅक टू द पवेलियन झालाय. हे समीकरण बाबू याच्या विरोधात देखील बघायला भेटलं होतं. मात्र सुमित हळदणकरने देखील तेच कार्य केलंय. तो झेलबद स्वरूपात आऊट झाला षटकार लगावल्यानंतर आणि यावेळेस चौकार लगावल्यानंतर सुमित हळदणकर स्टंपआउट स्वरूपात डगआउटचा आसरा घेताना दिसेल. न्यू बॅटर मैदानाच्या दिशेने रवाना झालाय. गणेश मयेकर शूटआउटच्या स्वरूपात स्ट्राईक एंडला घेताना दिसेल. गणेश मयेकर मैदानाच्या दिशेने खेळण्यासाठी दाखल झालेत. जय हनुमान सडेवाडी संघाचा हुकुमाचा ऐक्य म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं तो मैदानाच्या दिशेने रवाना झालाय. 2 मोठे धक्के या पॉवर प्ले षटकामागे भेटलेत. गोलंदाजी एंडकडून अप्रतिम दर्जाची गोलंदाजी चालवली. यावेळेस देखील लेग बिफोर द विकेट यावेळेस फलंदाज गणेश मयेकर गोल्डन डकचा शिकार होऊन तंबूचा आसरा घेताना दिसेल. जर विचार करायला गेलं तर ओव्हर हॅट्रिक या ठिकाणी कंप्लीट केली जाते. जरूर चांगली गोलंदाजी यावेळेस केली जाते. पहिल्या चेंडूवर षटकार आला त्यानंतर असं वाटायला लागलं होतं मैदानाच्या आतमध्ये हे षटक मोठं होतं की काय. मात्र त्यावेळेस बाबू आऊट झाला. सुमित हळदणकर आऊट झाला आणि यावेळेस गणेश मयेकर देखील लेफ्ट द विकेटच्या स्वरूपात डगआउटचा आसरा घेताना दिसेल.
षटक समाप्तीचा इशारा येतोय आणि तदनंतर धावसंख्या झाली आहे 11 धावा. 3 गडी बाद 11 असं गुणफलक आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभं राहिलंय बाळू 11 गुहागर संघाच्या विरोधामध्ये. जरूर 11 ही धावसंख्या झाली पहिल्या पावल्या षटकामागे, मात्र 3 मोठे धक्के बसलेत. एकीकडे बाबू, दुसरीकडे सुमित आणि तदनंतर मागच्या चेंडूवर गणेश माईकर बॅक टू द पवेलियन. न्यू बॅटर मैदानाच्या दिशेने कांचन पाटील खेळण्यासाठी दाखल झालेत. अंकुश पावसकर यावेळेस मैदानाच्या दिशेने खेळण्यासाठी दाखल झालेत, गोलंदाजी करताना दिसतील. वैयक्तिक कोट्यातील पहिल्या इनिंगमधील पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन स्ट्राईक एंडला सौरभ महाकाळ तर नॉन स्ट्राईक एंडला कांचन पाटील. अंकुश पावसकर ऑन दी मार्क, गोलंदाजी एंड खोडून पॉवर प्ले षटकातील दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन दाखल झालेत. राईट आर्म गोलंदाजी करतायत जरूर, मात्र त्यांच्याकडे असलेली शैली बाहेर टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने ज्या प्रकारे चेंडू निघतो एकाच ॲक्शनमध्ये 2 कट करण्याची ताकद या गोलंदाजीची राहिली आहे आणि ती पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये चालवण्याचं काम अंकुश यांच्या माध्यमातून केलं जातं आहे. लेफ्ट हँड बॅटरच्या विरोधात लेग कटर चांगल्या रीतीने हाताळतात, राईट हँड बॅटरच्या विरोधात देखील तेच कार्य त्यांच्या माध्यमातून केलं जातं. अपिश बॉल यावेळेस क्रॉस बॅटेड, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आहे. डीप मिड विकेट रिजनमधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 बाउन्स 2 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौथ्या षटकातील दुसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर यावेळेस प्रहार केला जातोय. सौरभ महाकाळ यांच्या बॅटमधून येतोय चौकार. जरूर लेफ्ट हँड बॅटर यावेळेस या मैदानावर घातकी ठरत आलेत. अनेक टुर्नामेंट तुम्ही बघितलं असाल, मैत्री चषक 2024 मध्ये देखील हेच कार्य लेफ्ट हँड बॅटरने केलं होतं, मात्र जय भंडारी चषक 2024 मध्ये देखील तेच कार्य तुम्हाला बघण्याची संधी एक वेळ प्राप्त झाली होती, मात्र थोडंसं निराश केलंय. भंडारी एकवटलेत, सहजासहजी त्यांच्या विरोधात तुम्ही ते कार्य करू शकत नाही, हेच प्रत्येक भंडारी मैदानाच्या आतमध्ये सांगून देतोय. तर अंकुश पावसकर नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेटने सौरभसाठी यावेळेस घुटना टेक तमाशा देख हा फटका साजवायचा होता, मात्र बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क होत नाहीये. यष्टीरक्षकाला थोडीशी त्यावेळेस दुखापत झाली आहे. नियंत्रण थोडंसं चुकलं, लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. टेनेक्स क्रिकेट कंपनीचे बॉल यावेळेस संपूर्ण स्पर्धेदरम्यान वापरले गेले, म्हणजे थोडीशी नजर चुकली तर तुम्हाला दुखापत होणे साहजिकच आहे. तर दुसऱ्या बाजूला अंकुश पावसकर ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल सौरभसाठी पुन्हा एकदा यावेळेस दिशेवरचं नियंत्रण बरकटलं आहे का, तर हो पंच यावेळेस दंडित करतायत, तर येतोय वाईड बॉल. जरूर तरी यावेळेस दंडित केलं जात आहे गोलंदाजाला अंकुश यांच्या माध्यमातून, कारण कटर स्वरूपाची गोलंदाजी ती मैदानाच्या आतमध्ये चालवत आहेत. टापा पडला त्यानंतर बाहेरच्या दिशेने लेग कटर लेफ्ट हँड बॅटरीच्या विरोधात यावेळेस देखील मोठा फटका खेळायचा आहे. बॅलेन्सच नाही आहे सौरभ यांच्याकडे, जी ताकद पाहिजे, जे लक्ष केंद्रित करणं पाहिजे अंतिम क्षणापर्यंत चेंडूवर, ते जमतच नाही सौरभ. या षटकापर्यंतमध्ये आतापर्यंत विचार करायला गेलं तर 2 चेंडू डॉट एक चौकार जरूर लगावला आहे. त्या ठिकाणी फुलर लेन्सची गोलंदाजी करण्याचा प्रयत्नाने तो चेंडू बॅटवर आला होता, यावेळेस देखील जमलेला नाही आहे. चांगली गोलंदाजी चालवली. या गोलंदाजीचा विचार करायला गेले तर अवधूत तांडेसारखा मोठा फलंदाज, त्या फलंदाजाला देखील शांत ठेवण्यात या गोलंदाजाला यश आलं होतं. यावेळेस ते कार्य चालवलं आहे सौरभ याच्या विरोधामध्ये. चांगली गोलंदाजी करतायत अंकुश पावसकर. नेक्स्ट बॉल या षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सौरभ यांच्यासाठी पुन्हा एकदा ऑन साईडला हुकशॉट खेळायचा होता. डिप मिड विकेट रेझनमधून क्षेत्ररक्षक पोहोचताय चेंडूपर्यंत. एक धाव यावेळेस धावून कंप्लीट केली जाते आणि एका धावावरच यावेळेस समाधान मानावं लागेल. जर तुतुम मैदानाच्या आतमध्ये चालू होतं, मात्र एक धाव त्या ठिकाणी घेऊन सत्पुष्ट व्हावं लागतंय. धावसंख्येच एकने बढत होते. 2 षटकांचा खेळ समाप्तीस येतो आणि त्यानंतर धावसंख्या झाली 3 गडी बाद. सतरा धावसंख्या. जरूर आतापर्यंत धावसंख्या 17 झाली आहे. एक षटकार त्यामध्ये बाबूचा आहे, एक चौकार सुमितने लगावला आणि एक चौकार खेळत असलेला फलंदाज सौरभ याच्या बॅटमधून आलाय. सतरा ही धावसंख्या आतापर्यंत उभारली गेली मैदानाच्या दिशेने. बाळू 11 गुहागर संघाच्या बाजूने 3 मोठे धक्के त्यामध्ये बसलेत. एकीकडे बाबू जलबद स्वरूपात बाद झाला, दुसऱ्या बाजूला सुमित चंबोल स्वरूपात आऊट झाला आणि त्यानंतर गणेश लेग बिफोर द विकेटने आऊट झाला आहे. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळत असलेली जोडी लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. सौरभ महाकाळ स्ट्राईक एंडला खेळताना दिसतोय, तर नॉन स्ट्राईक एंडला कांचन पाटील.
गोलंदाजी एंड कडून पुन्हा एकदा तोच गोलंदाज त्याने पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं होतं. महेश भोसले यावेळेस गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा दाखल झालेत. वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि त्यांच्या स्पेलमधील हे अंतिम षटक असेल. 4 बॉलर तुम्ही यूज करू शकताय 6 षटकांसाठी. म्हणजे 2 गोलंदाजांचा विचार करायला गेले तर 2 षटकं ते गोलंदाज वापरत असतात आणि तेच गोलंदाज चांगल्या ताकदीचे आपल्या संघाकडे असणं गरजेचं आहे. आणि त्याच ताकदीचा गोलंदाज देखील महेश यांच्याकडे बघितलं जात आहे. तर दुसऱ्या बाजूला कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोखायचं आणि ते कार्य रोखण्यासाठीच प्राथमिक गोलंदाजांचा वापर पुन्हा एकदा पॉवर प्ले षटक संपल्यानंतर केला जातोय. महेश भोसले ऑन दी मार्क गोलंदाजी एंडकडून दाखल झाले. तर दुसऱ्या बाजूला सौरभ महाकाळ कासरी संघाला बिलॉंग करतात ते यावेळेस खेळताना दिसतात. बाळू 11 गुहागर संघाकडून लेफ्ट हँड बॅटर उडवायचं होतं. यावेळेस यष्टीरक्षकाला बीट करून चाललाय चेंडू. लेग बाय स्वरूपात एका धावेसाठी जरूर यष्टीरक्षक त्या ठिकाणी थोडंसं थांबत झालं आणि त्यानंतर ती धाव येते. वाईस स्वरूपात वाळू 11 गुहागर संघाच्या खात्यामध्ये. या 2 संघांच्या बाजूने विचार करायला गेले तर प्राथमिक 2-2 सामने खेळत असताना TWचे डॉमिनेटर्स गुहागर संघ दोन्ही सामने जिंकत आला आणि त्यानंतर बाळू 11 गुहागर संघाच्या बाजूने विचार करायला गेले तर दोन्ही सामने पराभूत होऊन आलेत. म्हणजे काय हा सामना त्यांच्यासाठी फार निर्णायक असेल. जय भंडारी सीझन 1 मध्ये एक तरी सामना आपल्याला जिंकायचा आहे आणि त्याच बाजूने हा अट्टास करताना दिसतील. ऑन साईडला क्षेत्ररक्षक नाहीये या फटक्यासाठी. चेंडू चालला आउट ऑफ द पार्क. 1 बाउन्स डिस्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. कांचन पाटील यांच्या बॅटमधून येतोय चौकार. कांचन पाटील यांच्या हातातली बॅट तुम्हाला दिसत असेल. 70 स्पोर्ट यांनी रिप्रेझेंट केलेली बॅट त्यांच्या हातामध्ये दिसते. लगातो 6 या कंपनीची बॅट सध्याच्या घडीला यूज करतायत. जरूर सध्या चर्चेच राहिलं आहे 70 ही कंपनी आणि त्यानंतर त्याच बॅटचा वापर कांचन पाटील यांच्याकडून केला जातोय. ओव्हर द विकेटने यावेळेस सन्मान द्यायचा होता. त्यांना माहिती आहे मागच्या चेंडूवर चौकार आलाय. म्हणजेच काय यावेळेस सेन्सिबल क्रिकेट खेळणं गरजेचं आहे आणि ते करत असताना चेंडू चाललाय बॅक फॉर रिझनमध्ये एका धावेसाठी. जरूर मागच्या चेंडूवर चौकार आला आणि त्यानंतर सिंगल घेतली गेली. आता मात्र स्ट्राईक रोटेशनचं काम चालवलं जाईल. 3 मोठे धक्के बसल्यानंतर आपल्याला अंतिम क्षणापर्यंत मैदानाच्या आतमध्ये ठेकायचं आहे आणि तेच कार्य कांचन पाटील यांना कुठेतरी करताना बघायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये तेच काम करण्याचा प्रयत्न चालवला जातोय. तर दुसऱ्या बाजूला सौरभ थोडासा शांत दिसला संपूर्ण स्पर्धेत. यावेळेस बॅकफूट पंच थर्ड मॅन रिझन. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू चाललाय अलाउन द कार्पेटने धन 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 करत बाउंड्री लाईनच्या दिशेने येत आहे 4 धावा. हीच तर नजाकत असते एखादा फलंदाजाची. संयमी खेळ देखील शांतरित्याने मोठी धावसंख्या तुम्ही करू शकता हे दाखवतोय सध्याच्या घडीला कांचन पाटील. आणि 1 चौकार लगावला. अंतिम क्षणापर्यंत बॅकफुटवर त्याचा वाट बघितली होती. स्क्वेअर लेग रिजनमध्ये तो चौकार आला. त्यानंतर सेन्सिबल क्रिकेट 1 धाव त्या चेंडूवर घेतली. बॅकफुटला जाऊन यावेळेस थर्डमॅन रिजनमधून पंच केलाय. चेंडू चाललाय थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. हीच तर ताकद असते सेन्सिबल क्रिकेट. शांत डोक्याने तुम्ही मैदानाच्या आतमध्ये अनेक सूत्र हलवू शकता आणि ती सूत्र हलवण्याचं काम यावेळेस केलं जात आहे कांचन यांच्याकडून. पुन्हा एकदा सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेशनचं काम केलं जात आहे. जो गोलंदाज आतापर्यंत अमित चांगले चालले होते त्यांच्या विरोधात कुठेतरी मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न केला जातोय. तर दुसऱ्या बाजूला लेफ्ट हँड बॅटर स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल सौरभ महाकाळ. जरूर तरी या फलंदाजाकडून आपल्या संघासाठी फार मोठ्या अपेक्षा असतील. या गोलंदाजाच्या विरोधात संयमी खेळ मैदानाच्या आतमध्ये केला जाईल की एखादी मोठी हिट ठरवून ह्या गोलंदाजाचं चित्त निरंतन केलं जाईल हे देखील बघणं गरजेचं आहे. मोठा फटका पायातला बॉल खेचून काढायचा होता. चेंडू चालला मिड विकेट रिजनमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैलात झालेत. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचं होतं मात्र क्षेत्ररक्षक अचूक दिशेने त्याने थ्रो केला आहे आणि त्यानंतर षटक समाप्तीचा इशारा येईल. 3 षटकं संपतायत आणि त्यानंतर वाळू 11 गुहागर संघाची धावसंख्या झाली 3 गडी बाद 29 धावा 29 रन्स लॉस ऑफ 3 विकेट्स. या पुढे होणारा सामना असेल श्री साई स्पोर्ट रत्नागिरी विरुद्ध चंडिका नांदिवडे. यावेळी अंकुश पुन्हा एकदा ऑन दी मार्क गोलंदाजी ट्रॅक करून दाखल झाले आहेत आणि तो देखील पुन्हा एकदा लेफ्ट हँड बॅटर सौरभ महाकाळ यांच्या विरोधामध्ये हे प्रयत्न करतायत. यावेळेस सिंगल डबलला फार महत्त्व आहे. तुम्ही स्ट्राईक रोटेशन केलात तर जरूर नॉन स्ट्राईक एंडचा बॅटर सेन्सिबल क्रिकेट खेळण्यात सक्षम असेल.
तुम्ही मोठे फटके या बॅटरच्या विरोधात खेळण्याचा प्रयत्न करतायत. तो बॉलर अनेक वर्षाचा अनुभव आहे त्या गोलंदाजाकडे आणि तेच कार्य या जय भंडारी चषकामध्ये देखील त्याने दाखवलं आहे. हे क्रिकेट चांगलं आहे. सरळ बॅटने लॉंग ऑफ रिजनमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. तुम्ही क्षेत्ररक्षकांना थोडंसं चलबिचल करू शकताय कारण लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये ज्या ठिकाणी दाखल केलं गेलं आहे बाळू 11 गुहागर संघाकडून त्या ठिकाणून तुम्हाला स्ट्राईक रोटेशनचं काम करावं लागेल. धावसंख्या आतापर्यंत 30 अंकावर जाऊन पोहोचले. तर दुसऱ्या बाजूला त्यामध्ये मोलाचं सहकार्य कांचन पाटील यांच्या माध्यमातून राहिलंय. अराउंड विकेटने यावेळेस गोलंदाजी करताना दिसेल राईट हँड बॅटरच्या विरोधात. तर कांचन पाटील स्ट्राईक एंडला येऊन पोहोचलेत. फार मोठा अनुभव आहे. साईबाबा कचरे संघाला बिलॉंग करतात म्हणजेच काय एक मोठा संघ त्यांच्या नावाखाली लावला गेला आहे. तर पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला खेळतील. हा पिच बॉल यावेळेस पंच करायचा आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूला अलगद त्या ठिकाणी झेल पकडला आहे आणि या वेळेस चांगली फलंदाजी करणारा फलंदाज कांचन पाटील बॅक टू द पवेलियन. धक्का क्रमांक 4 यावेळेस दिला जातोय बाळू 11 गुहागर संघाकडून कांचन यांच्या स्वरूपात. न्यू बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल झालाय ऋषिकेश पडवळ. ऋषिकेश पडवळ यावेळेस ओमकार भंडारफोडे संघाकडून खेळणारा खेळाडू मैदानाच्या दिशेने दाखल झालाय. 4 डाऊनच्या स्वरूपात स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल. जर विचार करायला गेले तर कालच्या दिवसामध्ये बंटी बनप यांनी चांगली फलंदाजी केली. त्याच देहाचा हा खेळाडू मैदानाच्या दिशेने रवाना झाला आहे. 4 डाऊनच्या स्वरूपात बाळू 11 गुहागर संघाकडून स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल. तर दुसऱ्या बाजूला अंकुश पावसकर चांगली गोलंदाजी चालवली. अराउंड विकेट आहे. नेक्स्ट बॉल यावेळेस फ्लिप शॉट खेळायचा आहे. घुटण्यावर बसून तुम्हाला फलंदाजी करायची आहे. लेफ्ट हँड बॅटर सौरभ देखील हेच करत होता या गोलंदाजीच्या विरोधात आणि राईट हँड बॅटर देखील हेच कार्य करतोय. जवळपास शरीरावर येणारा चेंडू असं वाटते टप्पा पडला आणि तदनंतर बाहेरच्या दिशेने लेगकडे चांगल्या रीतीने हाताळले जात आहेत. यावेळेस अंकुश यांच्या माध्यमातून रनअप थोडा कमी आहे. विचार करायला गेले तर मूर्ती लहान पण कीर्ती महान अशी गोलंदाजी चालवली आहे. जरूर तरी दुसऱ्या बाजूला ऋषिकेश पडवळ स्ट्राईक एंडला खेळताना दिसतील. ऑन साईडला फलंदाजी करायची. रनआउटची अपील यावेळेस केली गेली. स्टंपची स्वरूपात ऋषिकेश पडवळ शून्याचा चष्मा घालून दगावचा आसरा घेताना दिसतील. निकेतन हळदरकर मैदानाच्या दिशेने रवाना होत आहेत. एक वेगळं कार्य करण्यासाठी या फलंदाजाकडे बघितलं जात होतं मात्र यावेळेस निराशाजनक खेळी करून दगावचा आसरा घेताना दिसतील. अंकुश पावसकर यांच्या विरोधात मोठे फटके खेळले इतकंसं सोपं नाही आहे आणि ते कार्य मागच्या वेळेस देखील आपण बघितलं आहे. लेफ्ट हँड बॅटर सौरभ महाकाळ ते कार्य करण्याच्या शोधात होते. त्यांना ते जमलं नाही. यावेळेस ऋषिकेश पडवळ यांना देखील ते कार्य जमलेलं नाही आहे. 2 चेंडूंमध्ये एकही धाव न करता तंबूचा आसरा घेताना दिसेल. न्यू बॅटर मैदानाच्या दिशेने स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल निकेतन हळदणकर. 30 ही धावसंख्या आतापर्यंत उभारली गेली आहे. तर दुसऱ्या बाजूला मोठी धावसंख्या उभारायची असेल तर तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल. हे गोलंदाजाला कुठेतरी सन्मान देणं गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये मोठा फटका खेळायचा. मिनी हेलिकॉप्टर यावेळेस उडवलंय. कव्हर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवला आहे आणि 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातील. जरूर तरी षटक समर्थीचा इशारा येईल आणि तदनंतर 4 गडी बाद 5 गडी बाद आतापर्यंत धावसंख्या झाली आहे 32 रन्स 32 धावा. राजकिरण यावेळेस गोलंदाजी ट्रॅक करून दाखल झालेत. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाकडून 5वं षटक घेऊन ओव्हर द विकेटनं मारा करतील. भरपूर वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न यावेळेस चाललाय.
ऑफ साईड ऑफ स्टंप घेण्याचा प्रयत्न चालवला आहे लेफ्ट हँड बॅटरला, मात्र दिशेवरचं नियंत्रण थोडंसं भरकडलं आणि त्यानंतर चेंडू चालला आहे वाईट स्वरूपात. एक अतिरिक्त धावसंख्या 1 पुढे सरसावते. धावसंख्या चालली 33 वर. दुसऱ्या बाजूला सौरभ महाकाश ट्राय केला खेळताना दिसत आहेत. एक लेफ्ट हँड बॅटर जरूर खेळताना दिसतोय. मोठी फलंदाजी या फलंदाजाला यावेळेस करावी लागेल. मोठा फटका खेळायचा इनसाइड एज. यावेळेस यष्ट्यांच्या मागून संदेश महाकाळ यांच्या हातामध्ये चेंडू स्थिरावतोय. तर दुसऱ्या बाजूला येतोय डॉट बॉल. राजकिरण गोलंदाजी ट्रॅककडून दाखल झाले तर जरूर, मात्र चांगली गोलंदाजी देखील करत आहेत. पहिला चेंडू स्क्वेअर आला आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये येतोय हे डॉट बॉल. आतापर्यंत धावसंख्या 33 झाली आहे. 6 षटकांमध्ये किती धावांचं योगदान यावेळेस दिलं जाईल हे देखील बघणं गरजेचं आहे. लोअर फुलटो चेंडू यावेळेस दिशेवरचं नियंत्रण भरकटलं की आता हो पंच यावेळेस दंडित देखील करतायत. बाय वन गेट वन फ्री म्हणजे टोटल 2 धावा या चेंडूवर घेतल्या जातील. धावसंख्या 2 पुढे सरसावते. धावसंख्या आतापर्यंत झाली 35 धावा. जरूर 35 ही धावसंख्या आतापर्यंत उभारले गेले. 5 गडी तंबूचा आसरा घेताना दिसलेत. मोठी धावसंख्या या ठिकाणून उभारली जाणं गरजेचं आहे आणि ते कार्य यावेळी चालवलं जाईल का हे देखील बघणं गरजेचं आहे. तर स्ट्राईकरला खेळणारा फलंदाज सौरभ महाकाळ याच्याकडे क्षमता आहे आणि त्या क्षमतेचा पुरेपूर उपयोग यावेळेस करणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला निकेतन हळदणकर देखील एक दुसरी हिट येणाऱ्या कालावधीमध्ये मारू शकतो आणि ते कार्य देखील त्याला करावं लागेल. राजकिरण गोलंदाजी ट्रॅक करून ओव्हर द विकेटने नेक्स्ट बॉल सौरभ यांच्यासाठी. कुठले स्पॉट यावेळेस यष्ट्यांचा अवैध घेणारा चेंडू सौरभ यांचं काम तमाम करतोय. धक्का क्रमांक 6 दिला जातोय सौरभच्या स्वरूपात बाळू 11 गुहागर संघाला. न्यू बॅटर सुशांत मैदानाच्या दिशेने लेफ्ट हँड बॅटर आउट झाला. लेफ्ट हँड बॅटरला रवाना केलंय. सिक्स डाऊनच्या स्वरूपात स्ट्राईक हँडला खेळताना दिसतोय. राजकिरण यांच्या विरोधामध्ये मोठा फटका खेळायचा. यावेळेस विकेट करायचा प्रयत्न ऑन साईडला झाला होता. मिड विकेट रिजनमधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. एक धाव यावेळेस धावून कंप्लीट केली जाते. स्ट्राईक हँडला निकेतन हळदणकर खेळताना दिसत आहेत. 5वं षटक सध्याच्या घडीला प्रगतीपथावर आहे. चांगली गोलंदाजी या षटकामधून चालवली जाते राजकिरण यांच्या माध्यमातून. धावसंख्येचा आतापर्यंत विचार करायला गेले तर धावसंख्या येऊन पोहोचली आहे 36 धावा. निकेतन हळदणकर होम ग्राउंड असेल त्यांचं. मोठी फलंदाजी त्यांना देखील करायची आहे. अनेक प्रेक्षक त्यांना बघण्यासाठी मैदानाच्या दिशेने दाखल झालेत. अराउंड विकेटने राजकिरण यांचा नेक्स्ट बॉल. यावेळी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. 1 बाउन्स चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेट रिजनमधून 4 धावांसाठी निकेतन यांच्या बॅटमधून येतोय चौकार. 36 धावसंख्या होती आणि त्यानंतर या चौकारांनीची 40 ही धावसंख्या होईल. राजकिरण यांच्यावर हल्लाबोल चढवला जातो. 4 धावांनीची बढ़ती का नाम जिंदगी है पर इस वक्त देखा जाए तो निकेतन की बल्ले से एक चौकार आता हुआ. चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये यावेळेस करणं गरजेचं आहे निकेतन याला. तर दुसऱ्या बाजूला राजकिरण या संपूर्ण स्पर्धेमध्ये रँकिंग 1-2 मध्ये राहायचं असेल तर हा सामना TWJ डॉमिनेटर संघासाठी फार महत्त्वाचा आहे. या ठिकाणून हा सामना जिंकले तर जरूर 1-2 नंबरमध्ये टॉप करण्याची संधी त्या TWJ डॉमिनेटर संघाकडे. त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न चालवले गेलेत. तर दुसऱ्या बाजूला राजकिरण चांगली गोलंदाजी करताना दिसत आहेत. अराउंड विकेट नेक्स्ट बॉल निकेतन याच्यासाठी हा पिच बॉल. यावेळेस 1 बाउन्सचा इशारा दिला जातोय. जरूर खांद्याला अलगतच लागून चेंडू यष्टिरक्षक यांच्या हातामध्ये स्थिरावलाय. फटफादी ओव्हर म्हणजे यावेळेस नेक्स्ट बॉल जर बाउन्सर आला तर नक्कीच गोलंदाजाला दंडित केलं जाईल. ते देखील नो स्वरूपात. चांगली गोलंदाजी करतात. एक बाउन्सर तुम्ही प्रति षटकामागे मारू शकताय आणि तेच कार्य यावेळेस राजकिरण यांच्या माध्यमातून झालंय. अराउंड विकेट नेक्स्ट बॉल. फुलर यांची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आहे. इनसाइड एज यावेळेस घेऊन डीप फाईन लेग रिजनमध्ये क्षेत्ररक्षक चाललाय. निकेतनला बॅटला स्पर्श झाला तेव्हा चेंडू समजलाच नाही कुठच्या दिशेने गेलाय. एक धाव धावून कंप्लीट केली जाईल. षटक समाप्तीचा इशारा येतोय. 5 षटकांचा खेळ समाप्तीस येतो आणि त्यानंतर धावसंख्या झाली आहे 6 गडी बाद 41 धावा 41 रन्स लॉस ऑफ 6 विकेट.
जय भंडारी चषक 2024 तरुणांच्या संकल्प साकारपणेतून ही स्पर्धा आमच्या समवेत 16 तारखेपासून जोडली गेली आहे. आज या स्पर्धेचा तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवसातील हा सेकंड लास्ट सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना दिसतोय. निखिल बोरकर यांच्या संकल्पनेतून आणि विवेकदादा सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली साईबाबा क्रीडा मंडळ कचरे, जयगड, नांदिवडे, सनकोल, कासारी, वरवडे, मालगुंड या गावातील भंडारी समाज एकवटले गेले आणि तदनंतर या संकल्पनेचा आयोजन केले गेलं. मोठ्या उत्साहात ही स्पर्धा तुमच्या भेटीला आली आहे. तर ही स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये रंगताना दिसते. नक्कीच षटकार लगावला गेला. यावेळेस निकेतन याच्या बॅटमधून एक चौकार मागच्या षटकात आला आणि त्यानंतर यावेळेस षटकार यायला येतोय. अनेक हात या जय भंडारी चषकामध्ये एकवटले गेले. त्यामध्ये मोलाचा वाटा सध्याच्या घडीला पंकजदादा नार्वेकरांचा पण आहे, कारण पहिल्या दिवसापासून ही संकल्पना आयोजित केली गेली. फार मोठा अनुभव लागतो क्रिकेटची स्पर्धा भरवायची म्हणजे, आणि तोच अनुभव आमच्या समेत जोडला गेला आहे. प्रत्येकाचे हात या स्पर्धेदरम्यान जोडले गेले आहेत. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरमध्ये एक्स्ट्रा क्लास दाखवायचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केला गेला आहे. वन बाउंड क्षेत्ररक्षक पोहोचतोय, चेंडू पण रनआउटची संधी यावेळेस प्राप्त झाली आहे आणि त्यानंतर फलंदाज वाद होतो. संकेत रनआउट स्वरूपात स्ट्राईक ठेवायचे. निकेतन याच्याकडे 8 तास चालवला आहे. ही समीकरणं थोडीशी वेगळी असते. जर साईबाबा कचरे संघ या ठिकाणी खेळत असता तर कदाचित निकेतन रनआउट होताना दिसला असता. मात्र यावेळेस निकेतन याने स्वतःकडे स्ट्राईक ठेवून संकेताला रनआउट केलं आहे. या दरम्यान मनोज काका हळदणकर इथे उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण पेव्हिलियनमध्ये यायचं आहे. या षटकातील पुढचं बॉल अराउंड विकेटने निकेतन याच्यासाठी समोरच्या दिशेने शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र यावेळेस आउट होताना दिसत आहेत. जरूर तरी आउट होताना दिसत आहेत. यावेळेस स्टंपची स्वरूपात विकेट क्रमांक 8 यावेळेस निकेतन हळदणकरच्या स्वरूपात राजू यांच्या गोलंदाजीवर नक्कीच तरी निकेतन बाद होतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रणय हळदणकर दाखल होताना दिसत आहेत. 8 डाऊनच्या स्वरूपात स्ट्राईक एंडला फलंदाजी करताना दिसतील. धावा यावेळेस धावफलकावर लावल्या गेलेत. बाळू 11 गुहागर संघाकडून न्यू बॅटर स्ट्राईक एंडला दाखल झाला आहे. प्रणय हळदणकर अराउंड विकेटने राजू यांचा नेक्स्ट बॉल. गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ स्पेस, लेग कटर यावेळेस हाताळला गेला आणि त्यानंतर प्रणय यांच्या विरोधात येतोय डॉट बॉल. अजून देखील पहिल्या इनिंगमधील काही चेंडूचा खेळ बाकी आहे. तर दुसऱ्या बाजूला प्रणय हळदणकर स्ट्राईक एंडला खेळताना दिसतील. राजू यावेळी चांगली गोलंदाजी करताना दिसत आहेत. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालवली जाते. पुन्हा एकदा लेग कटर, यावेळेस समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड चेंडू चाललाय आउट ऑफ दी पार्क. लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाला भेटून सीमारेषा पार येतोय षटकार. जरूर तरी मागच्या चेंडूवर षटकार लगावलाय. समोरच्या दिशेने शफल झाले आणि तदनंतर लॉंग ऑन रिझन क्षेत्ररक्षकाला भेटून चेंडू चालला आउट ऑफ दी पार्क. 6 धावांसाठी येतोय षटकार. तर यावेळेस विचार करायला गेले तर धावसंख्येचा आकडा गाठला गेलाय 54 याच्यावर. स्ट्राईक एंडला प्रणय हळदणकर खेळताना दिसतोय. तर दुसऱ्या बाजूला राजू यांची गोलंदाजी चालू आहे. यावेळेस दिशेवरचं नियंत्रण थोडंसं भरकटलंय. गोलंदाजाला दंडित केलं जातं. यस, इट इज अ नो बॉल, म्हणजे येणारा बॉल फ्री हिट स्वरूपात असेल. यावेळेस धावसंख्या झाली 55 धावा. तर नेक्स्ट बॉल या षटकातील पुढचा चेंडू घेऊन राजू दाखल होत आहेत. मोठा फटका खेळायचा ऑन साईडला. काव कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, मात्र त्याच्या डोक्यावरून चेंडू चाललाय आउट ऑफ दी पार्क. 6 धावांसाठी प्रणयच्या बॅट मधून सलगचा दुसरा षटकार.
पहिल्या इनिंगला अप्रतिम दर्जाने हा सामना समाप्तीस आणलाय. पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय आणि त्यानंतर धावसंख्या झाली आहे 61 धावा आणि जिंकण्यासाठी गरज असेल 62 धावांची. TWJ डॉमिनेटर्स गुहागर संघाने सेकंड इनिंगमध्ये. सेकंड इनिंगला सुरुवात होते मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडला राजा खेळताना दिसतोय तर दुसऱ्या बाजूला संकेत ऑन द मार्क गोलंदाजी एंडकडून दाखल झाला आहे. 36 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 62 धावांची गरज आहे. म्हणजे प्रति षटकामागे तुम्हाला 10.33चं सरासरी गाठणं गरजेचं आहे. वर द विकेटने
सेकंड इनिंगमधील पहिलाच बॉल घेऊन लोअर फुल टॉस ऑन साईडला धमाका करायचा होता. मिड विकेट रेजनमधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. एक धाव दरम्यान धावून कंप्लीट केली जाईल. स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल आता मात्र राजकिरण. थोडंसं ज्या फॉर्मची गरज होती या खेळाडूकडून थोडंसं निराश केलं या खेळाडूने. तर दुसऱ्या बाजूला संकेत गोलंदाजी ट्रॅककडून दाखल झाला. सुशांत यावेळेस गोलंदाजी करताना दिसतोय. सेकंड इनिंगमधील पॉवर प्लेचं पहिलं षटक राईट हँड अराउंड विकेटने यावेळेस राईट हँड बॅटरच्या विरोधात गोलंदाजी करताना दिसेल. स्ट्राईक एंडला राजकिरण खेळताना दिसत आहेत. अपिश बॉल यावेळेस थर्ड मॅन रिझनमधून गॅप शोधायची होती, मात्र बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क होत नाहीये. हाताला झालेली दुखापत यावेळेस त्रासदायक ठरते आणि तदनंतर फलंदाजी करत असताना थोडीशी निराशाजनक कामगिरी त्याच कारणामुळे होते. तर यावेळेस हा येतोय डॉट बॉल. आतापर्यंत सुशांत त्याच्याकडून चांगली कामगिरी चालवली जाते. पुन्हा एकदा सुशांत तयार होतोय राजकिरण यांच्यासाठी. मोठा फटका खेळायचा आहे. क्षेत्ररक्षक या शॉटसाठी तैनात केला गेलाय. यावेळी पकडला आहे झेल आणि तदनंतर मैदानाच्या बाहेर जाताना दिसतील. 2 चेंडूंमध्ये एकही धाव न करता डगआउटचा आसरा घेताना दिसत आहेत. जरूर आतापर्यंत चांगली गोलंदाजी सुशांत यांच्या माध्यमातून राहिली आहे. 3 चेंडू हाताळत असताना एक धाव यावेळेस खर्च केली जाते. न्यू बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होईल वन डाऊनच्या भूमिकेत. त्या दरम्यान गोलंदाजीचा विचार करायला गेले तर सुशांत यांच्याकडून चांगली गोलंदाजी केली जाते मैदानाच्या आत. पॉवर प्लेमधील पहिलं षटक यावेळी हाताळण्यास दिलं जातं आहे, म्हणजेच काय चांगली कामगिरी करतात आपल्या संघासाठी. महेश यावेळेस मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. वन डाऊनच्या भूमिकेत महेश भोसले खेळताना दिसतील. महेश भोसले यावेळी दाखल झालेत. तर दुसऱ्या बाजूला विचार करायला गेलं तर गोलंदाजी एंडकडून सुशांत यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी होताना दिसते. 3 चेंडूंमध्ये आतापर्यंत एक धाव खर्च केली आणि त्यामध्ये एक मोठा खेळाडूला माघारी देखील पाठवलंय. राजकिरणसारखा मोठा फलंदाज डगआउटचा आसरा घेताना दिसतोय. चांगली गोलंदाजी चालू यावेळी सुशांत यांच्या माध्यमातून अराउंड विकेटने नेक्स्ट बॉल. हा पिच बॉल यावेळी सन्मान दिला गेला ऑन साईडला. शॉर्ट मिड विकेट रिजनमधून निकेतन हळदणकर चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. त्या दरम्यान एक धाव यावेळी जाऊन कंप्लीट केली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 62 धावांचा पाठलाग करायचा आहे. पॉपल्या षटकामध्ये मोठी धावसंख्या यावेळेस उभारणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी सुशांत यांनी थोडीतरी जखून ठेवलंय फलंदाजांना. मोठमोठे फलंदाज ज्यावेळी सुशांत त्यांच्या विरोधात खेळतात. एक रायझिंग स्टार आहे, म्हणजे उगवता तारा येणाऱ्या कालामध्ये चंडीगड नांदेड संघाकडून खेळताना दिसेल. मात्र यावेळेस बाळू 11 गुहागर संघाकडून खेळताना दिसतोय. मोठा फटका पुन्हा एकदा लोअर फुल टॉस ऑन साईडला धमाका करायचा. क्षेत्ररक्षक थांबल झालंय. पप्पू यांच्या हातामधून थोडीशी चूक झाली. 2 धावा दरम्यान धावून कंप्लीट केल्या जातील. धावसंख्या आतापर्यंत येऊन पोहोचली 4 या अंकावर. पॉवर प्लेचं पहिलेच षटक यावेळेस मार्गस्थ आहे. गोलंदाजी त्या ठिकाणी खूप चांगली चालवली जाते सुशांत यांच्या माध्यमातून. तर दुसऱ्या बाजूला शिवा स्ट्राईक एंड खेळताना दिसत आहेत. गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ स्पेस, जवळपास फलंदाजाला फसवलंय. क्षेत्ररक्षक पोहोचलाय चेंडूपर्यंत आणि लेफ्ट हँड बॅटर शिवा यांना या ठिकाणी झेलव स्वरूपात आऊट देखील केलंय. म्हणजे अप्रतिम दर्जाची गोलंदाजी यावेळेस राहिली आहे. या षटकात एकंदरीत विचार करायला गेलं तर 4 धावसंख्या खर्च करत असताना 2 गड्यांना देखील माघारी पाठवलंय.
प्रणय हळदणकर यावेळेस मैदानाच्या दिशेने गोलंदाजी करताना दिसतील. पॉवर प्ले षटकातील दुसरं षटक यावेळेस मार्गस्थ झालेत. सुशांत यांनी चांगली गोलंदाजी केली, त्यामध्ये 4 धावा देऊन 2 विकेट देखील घेतल्यात. प्रणय हळदणकर गोलंदाजी ट्रॅक कडून सज्ज होत आहेत. वैयक्तिक कोटीतील पहिलं सेकंड इनिंगमध्ये पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन तर स्ट्राईक एंडला खेळताना दिसतोय. महेश भोसले यावेळेस 1 धाव यावेळेस कंप्लीट केली जाते. बॅटर नेम, बॅट्समॅनचं नाव सांगायचं आहे. मयूर. न्यू बॅटर मैदानाच्या दिशेने मयूर यावेळेस खेळण्यासाठी दाखल झालाय. लेफ्ट हँड बॅटर खेळताना दिसतोय. गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ स्पेस. या चेंडूचं उत्तरच नाही कोणत्या फलंदाजाकडे. पहिल्या दिवशी सूरज वागदरे या चेंडूवर अक्षरशः बरसला होता, मात्र एक अर्घ्य यावेळेस प्रणय याच्या माध्यमातून देखील हाताळलं जात आहे. आजच्या दिवसातील शेवटचा सामना मैदानाच्या दिशेने श्री साई स्पोर्ट रत्नागिरी विरुद्ध चंडिका नांदिवडे. बोथ कॅप्टन्स तुम्हाला विनंती करतोय, चला नाणेफेकीसाठी या. प्रणय अराउंड विकेटने नेक्स्ट बॉल, डान्सिंग डाऊन द ग्राउंड, शफल होऊन खेळायचं आहे. बॉलवर नजरच नाही आहे फलंदाजाची, कारण सलगचे 2 बॉल विचार करायला गेले तर डॉट आलेत. आणि त्यानंतर प्रणय हळदणकर या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतोय. प्रणय पुन्हा एकदा अराउंड विकेटने, यावेळेस देखील डॉट बॉल निघतोय. नक्कीच तरी सलगचे 3 बॉल यावेळेस डॉट आलेत प्रणयच्या गोलंदाजीवर. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, सरळ बॅटने उडवले. लॉंग ऑन रिजनमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एकदा धावून कंप्लीट केली जाईल, म्हणजे पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकात 4थ्या चेंडूवर ही पहिली धाव आली आहे मयुरीच्या बॅटमधून. महेश स्ट्राईक एंडला खेळताना दिसत आहेत. चांगली फलंदाजी या खेळाडूकडून होणं गरजेचं आहे. 2 फलंदाजांनी आतापर्यंत निराश केलं आहे, तर दुसऱ्या बाजूला प्रणय चांगली गोलंदाजी करतोय रन विकेटने. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा महेश यांच्यासाठी, गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ स्पेस, टप्पा पडला बाहेरच्या दिशेने, म्हणजेच काय थोडंसं नियंत्रण चुकलं आणि तदनंतर येतोय वाईट बॉल. 62 धावांचा पाठलाग करायचा. आतापर्यंत धावसंख्या झाली 7 धावा, म्हणजे अजून देखील तुम्हाला जिंकण्यासाठी 55 या धावसंख्येची गरज आहे. प्रणय पुन्हा एकदा हराउंड विकेट. नेक्स्ट बॉल यावेळेस महेश यांच्यासाठी हे परकट खेळण्याचा प्रयत्न, थर्ड मॅन क्षेत्ररक्षकाला भेदून चाललाय. 1 बाउन्स 2 बाउन्स, बाउंड्री लाईनच्या बाहेर महेश भोसले यांच्या बॅटमधून या षटकात येतोय हा पहिला चौकार. षटक समाप्तीचा इशारा येईल आणि त्यानंतर 2 षटकं संपलेत पॉवर प्लेची आणि आतापर्यंत धावसंख्या झाली 62 धावांचा पाठलाग करायचा असताना 12 धावा, म्हणजे अजून देखील 24 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 50 या धावसंख्येची गरज आहे. 24 मध्ये 50 हवेत. ही समीकरण थोडंसं लांबवताना दिसतंय, मात्र प्रति षटकामागे तुम्हाला 12.50 ची सरासरी गाठणं गरजेचं आहे. ती सरासरी या ठिकाणून गाठण्याची क्षमता देखील TWG डॉमिनेटर्स गुहागर संघाकडे, आणि त्यामध्ये मोलाचा वाटा इथून पुढे येणाऱ्या कालावधीमध्ये महेश भोसले या खेळाडूवर फार मोठी दारोवार असेल. अजून देखील अनिकेत सारख्या मोठा फलंदाज मैदानाच्या दिशेने रवाना व्हायचा आहे, त्याच्याकडे ती ताकद आहे. तो सावकार षटकाराची फलंदाजी आतापर्यंत करत आला संपूर्ण स्पर्धेमध्ये, आणि ते कार्य पार पाडण्यासाठी येणाऱ्या कालावधीमध्ये मैदानामध्ये देखील स्थिरावेल. समीकरण येऊन पोहोचले. 24 चेंडू जिंकण्यासाठी 50 या धावसंख्येची गरज आहे. कंपल्सरी चेस म्हणजेच काय, तुम्हाला 12.50 ची सरासरी प्रति षटकामागे गाठत असताना या ठिकाणून 50 या धावसंख्या करावेच लागतील. यावेळेस मोठा फटका खेळायचा सन्मान दिला गेला. स्ट्राईक रोटेशनचं काम चालवलंय. 2 षटकामागे धावसंख्या होती 11 धावा, आणि यावेळेस ही 1 धाव कंप्लीट करून धावसंख्या होईल 12. जरूर तरी सुमित हळदणकर गोलंदाजी एंड कडून दाखल झालेत. वैयक्तिक कोट्यातील पहिलं पॉवर प्ले षटक संपलं आणि त्यानंतर गोलंदाजी करण्यासाठी दाखल झालेत.
स्ट्राईक एंडला महेश भोसले खेळताना दिसत आहेत, तर दुसऱ्या बाजूला सुमित हैदनकर राऊंड विकेटने मारा करतील. मोठा फटका यावेळेस खेळायचा. ऑन साईडला चेंडू चाललाय स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षकाला भेदून आउट ऑफ द पार्क. महेश भोसले यांच्या बॅटमधून होतोय धूमधडाका. षटकार जरूर दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडूवर त्यांच्या बॅटमधून चौकार आला होता आणि यावेळेस सुमित हैदनकर यांच्या विरोधात यावेळेस षटकार येतोय. नक्कीच तरी चांगली गोलंदाजी करताना दिसत आहेत. एकीकडे विचार करायला गेलं तर बाळू 11 गुहागर संघ जय भंडारी चषक या सीझन 1 मध्ये एकच सामना जिंकायचा आहे आणि ते प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केले जातील का, यावेळेस सन्मान दिला जातोय. बॉलर ड्राईव्ह एंड यावेळेस खेळला जातोय. लॉंग ऑफ रिजनमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एक धाव यावेळेस कंप्लीट केली जाते. दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल. थोडीशी निराशाजनक कामगिरी यावेळेस सुमित हैदनकर यांच्या माध्यमातून केली जाते. खरं तर हलक्या हाताने थ्रो यष्टीरक्षकाकडे केला असता तर कदाचित यावेळी समीकरणं थोडीशी वेगळी असती. मयूर रनआउट स्वरूपात मैदानाच्या बाहेर येताना दिसला असता. मात्र यावेळेस 2 धावा कंप्लीट केल्या जातील. तर दुसऱ्या बाजूला महेश भोसले ऑन स्ट्राईक ऑन धमाका त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत झाला. एक चौकार एक षटकार लगावला गेलाय. ऑन साईडला पुन्हा एकदा खेचून काढलाय. फटका चाललाय. 1 बाउन्स काऊ कॉर्नर रिजनमधून बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. जवळपास लॉंग ऑन मिड विकेट क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क. 4 धावांसाठी चौकार. ही धावसंख्या मोठी आहे. 62 धावांचा तुम्हाला पाठलाग करायचा आहे. 2 षटकांमागे फक्त 11 धावसंख्या उभारली गेली होती आणि तदनंतर मैदानाच्या आतमध्ये सुमित हैदनकर यांचा चांगला समाचार घेतला जातोय. महेश भोसले यांच्या बॅटमधून क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केला जातोय. दुसऱ्या बाजूला चांगली गोलंदाजी होणं गरजेचं आहे. यावेळेस दिशेवरचं नियंत्रण भरकटलंय. वारंवार एकाच दिशेने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न चालवला आहे. लेगसाठी लेग स्टंप या फलंदाजीची ताकद आहे. ऑन साईडला तो मोठमोठी फलंदाजी करू शकतो आणि तेच कार्य कुठेतरी रोखायचं असेल तर तुम्हाला ऑफ साईड ऑफ स्टंप गोलंदाजी करणं गरजेचं आहे. हे कुठेतरी अगणित आता मात्र समजून येणं गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये सन्मान दिला गेला. ऑन साईडला हलक्यात हाताने स्क्वेअर लेग पंचांच्या अलगद बाजूने चेंडूचं या साईडला येतो. 1 धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवला आहे आणि 2 धाव घेत असताना मयूर यावेळेस रनआउट स्वरूपात माघारी परतेल. जरूर निराशाजनक कामगिरी केल्यानंतर अनिकेताला मैदानात कुठेतरी आणायचं होतं. मात्र यावेळेस विचार करायला गेले तर अनिकेताला मैदानात आणण्याचं काम यावेळेस चालवलं आहे. रनआउट स्वरूपात मयूर याला बाद केलं आणि त्यानंतर अनिकेत मैदानाच्या दिशेने रवाना होत आहेत. नेक्स्ट मॅच आजच्या दिवसातील अंतिम सामना चंडिका नांदिवडे विरुद्ध श्री साई स्पोर्ट रत्नागिरी. बोथ कॅप्टन्स दोन्ही संघाचे कर्णधार. तुम्हाला विनंती करतोय चला कमेंट बॉक्सच्या दिशेने या, नाणेफेक करून घ्या. हा सामना झाला की त्वरित तुमचा सामना खेळवला जाणार आहे याची देखील दोन्ही संघांनी दखल घ्यायची आहे. त्यामुळे दोन्ही संघाचे कॅप्टन आमच्या समवेत पुढच्या काही अवधीतच जोडले जातील याची दखल घेतोय. महेश भोसले यावेळी स्ट्राईक एंडला खेळताना दिसतील. तर दुसऱ्या बाजूला TWJ डॉमिनेटर संघाचा बाहुबली खेळाडू अनिकेत पोहोचलेत. अराउंड विकेटने सुमित यावेळी सन्मान दिला गेलाय. बॉलर ड्राईव्ह एंड खेळण्याचा प्रयत्न यावेळेस केला जातोय. मात्र दुसऱ्या बाजूला विचार करायला गेलं तर 1 धाव घेण्याचा प्रयत्न चालवला होता. मात्र यावेळेस डॉट बॉल येतोय. डॉट बॉलने या षटक समाप्तीचा इशारा येईल आणि तदनंतर 3 षटका अखेरीस 62 धावांचा पाठलाग करायचा असताना आतापर्यंत धावसंख्या झाली 3 गडी बाद 26 धावा. नाणेफेक होते पुढच्या सामन्याची आणि यावेळेस नाणेफेकीचा गोल कोणत्या संघाच्या बाजूने लागेल हे देखील बघणं गरजेचं आहे. गौरीश गडदे यांनी कॉल दिलाय चंडिका नांदिवडे संघाचे आणि त्यानंतर नाणेफेकीचा कौल जातोय चंडिका नांदिवडे संघाच्या बाजूने. त्वरित तुमचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. 18 चेंडूंमध्ये 36 धावांची गरज आहे. म्हणजे 18 दुने 36 होतात. म्हणजेच काय प्रति षटकामागे तुम्हाला 12ची सरासरी गाठणं गरजेचं आहे. निकेतन हैदनकर यावेळी गोलंदाजी ट्रॅककडून दाखल झालेत. वैयक्तिक कोटीतील पहिलं संघाकडून 4थं षटक घेऊन समीकरण येऊन पोहोचलं. 18 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 36 धावसंख्येची गरज आहे. स्ट्राईक एंडला बाहुबली खेळाडू अनिकेत खेळताना दिसतोय. ओव्हर द विकेटने 4थ्या षटकातील पहिलाच बॉल घेऊन मोठा फटका खेळायचा. यावेळेस फटका फसलाय का? क्षेत्ररक्षक स्वतःच्या बॉल थ्रोमध्ये चेंडूपर्यंत पोहोचलेत. गोल्डन डकचा शिकार होऊन ज्या खेळाडूकडून फार मोठी अपेक्षा होती TWJ डॉमिनेटर्स गुहागर संघाला तोच अनिकेत यावेळी आल्या पावली माघारी परतताना दिसेल.
जरूर तरी मयूर याला रनआउट केलं आणि तदनंतर या खेळाडूवर फार मोठी दारोमदार होती. तो खेळाडू गोल्डन डकचा शिकार होऊन तंबूचा आसरा घेताना दिसेल. निराशा, चेहऱ्यावरची निराशा यावेळेस फार काही सांगून जात आहे TWJ डॉमिनेटर्स गुहागर संघासाठी, कारण या ठिकाणून हा सामना किती महत्त्वाचा आहे हे TWJ डॉमिनेटर्स संघाला माहिती आहे. आम्हाला जिंकायचं आहे, कसं का होईना, जे टार्गेट सेट केलं ते आम्हाला पार पाडायचं आहे आणि ते पार पाडण्यासाठी अनिकेश याच्यावर दारोमदार फार मोठी होती. मात्र निराशाजनक कामगिरी यावेळेस राहिली आहे. न्यू बॅटर मैदानाच्या दिशेने रवाना झाला आहे. 4 डाऊनच्या स्वरूपात संदेश महाकाळ ऑन स्ट्राईक खेळताना दिसेल. तर दुसऱ्या बाजूला आता मात्र दारोमदार असेल महेश भोसले यांच्यावर, ज्याने आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार लगावलेत. तेच महेश भोसले नॉन स्ट्राईक एंडकडून आपला संघ चालवण्याचं कार्य करतील. समीकरण होतं 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 36 धावसंख्येची. मात्र पहिल्याच चेंडूवर निकितने त्याचे इरादे स्पष्ट केले आहेत. आम्हाला जय भंडारी चषक 2024 सीझन 1 मध्ये एकतरी सामना जिंकायचा. बाळू 11 गुहागर संघ आणि तोच प्रयत्न कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये यशस्वी होताना दिसतोय. प्रथम फलंदाजी करत असताना 61 धावा उभारल्या आणि 62 धावांचं टार्गेट सेट केलं TWJ डॉमिनेटर्स गुहागर संघासमोर. आता टेस्ट टार्गेट कुठेतरी मोठं वाटायला लागलंय. जवळपास राजकिरण याची निराशा, त्यानंतर अनिकेत याने थोडंसं निराश केलं आणि न्यू बॅटर मैदानाच्या दिशेने संदेश महाकाळ स्ट्राईक एंडला खेळताना दिसत आहेत. यावेळेस क्रॉस बॅटेड कव्हर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक काय आहे यश फटक्यासाठी थोडीसं मिस फिल्डिंग त्यावेळेस केली जाते सौरभ महाकाळ यांच्या माध्यमातून. जरूर जैन निसटलाय यावेळेस, सामना तर निसटलेला नाही आहे ना असं वाटायला लागलंय. एकतरी सामना जिंकायचा आणि त्यासाठी चालवलेला अट्टाहास मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी निकेतन याचा फलंदाजी करत असताना फार मोलाचं योगदान राहिलं. 1 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून बघायला भेटला होता. मात्र यावेळेस गोलंदाजी करत असताना देखील चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. तर दुसऱ्या बाजूला महेश भोसले स्ट्राईक एंडकडून अनेक सूत्र हलवण्याचा प्रयत्न केला जात आहेत. थोडीशी निराशाजनक कामगिरी मयूर यांच्या माध्यमातून देखील राहिली आहे. मात्र तो डाव यावेळी सावरायचा आहे. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चाललाय. स्क्वेअर लेग पंचांना भेदून चेंडू चालला स्क्वेअर लेग रिजनमध्ये. 1 धाव यावेळेस कंप्लीट केली जाते. दुसऱ्या प्रयत्न चालला रनआउटची अपील केली जाते. यावेळेस संदेश महाकाळ काय गरज होती का, 1 धाव तर कंप्लीट झाली होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कॉलिंग चुकलं, मिसअंडरस्टँडिंग त्यावेळेस झालंय आणि यावेळेस धक्का क्रमांक 5 महेश महाकाळ यांच्या स्वरूपात बसतोय TWJ डॉमिनेटर्स गुहागर संघाला. यावेळेस विकेट फार महत्त्वाची आहे. धावसंख्येचा विचार करायला गेलं तर 28 या धावसंख्येपर्यंत मजल मारली गेली आहे. 28 या धावसंख्येपर्यंत मजल मारली गेली, म्हणजेच काय मोठं कार्य तुमच्या संघाला करायचं आहे. तर या ठिकाणाहून सामना जिंकत असताना तुम्हाला विकेट देखील फार महत्त्वाचे आहेत. जर तुम्ही सामना यावेळेस संदेश महाकाळ यांची जाग घेण्यासाठी मैदानाच्या दिशेने स्वानंद शिवलकर येताना दिसतील. आतापर्यंत 5 धक्के बसले गेले तर TWJ डॉमिनेटर संघाला. या ठिकाणी हा तुम्ही सामना पराभूत होता. तुमचा स्ट्राईक रेट विकेटमुळेच कमी होईल असं वाटायला लागलं आहे. विकेटला देखील फार महत्त्व आहे. रनआउट स्वरूपात आत्मघातकीपणा स्वरूपात 1 विकेट भेटले मागच्या चेंडूवर संदेश महाकाळ यांची. या षटकेत विचार करायला गेले तर निकेतन चांगली गोलंदाजी चालवली. आतापर्यंत 3 चेंडू हाताळत असताना त्याने 2 धावा खर्च केले आहेत. तर दुसऱ्या बाजूला स्ट्राईक एंडला मोठा फलंदाज महेश खेळताना दिसतोय. टॉपेज घेऊन चेंडू चाललाय घोषंगी क्षेत्रामध्ये. यावेळेस 1च धाव या चेंडूवर मिळेल. नक्कीच विचार करायला गेलं तर कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोखण्याचा या ठिकाणी प्रयत्न दिसतोय बाळू 11 गुहागर संघाला. तर दुसऱ्या बाजूला स्ट्राईक एंडला खेळणारा फलंदाज महेश भोसले यांच्यावर आता मात्र फार मोठी दारोमदार आहे. यांच्या खांद्यावर यावेळेस जिम्मेदारी वाढली गेली आहे. मोठी धावसंख्या तुम्हाला पार पाडायची, तुमचं विकेटला फार मोठं महत्त्व आहे आणि ते कार्य रोखण्यासाठी निकेतन गोलंदाजी ट्रॅक करून यावेळेस सज्ज देखील झाले आहेत. लॉंग ऑन रिजनमध्ये कांचन पाटील चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. 1 धाव यावेळेस धावून कंप्लीट केली जाईल. जरूर निकेतन चांगली गोलंदाजी करतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक त्या ठिकाणी सुशांत याने चांगलं हाताळलं. पॉवर प्लेचं दुसरं षटक प्रणय यांनी देखील चांगली गोलंदाजी केली. सुमित याच्या षटकामागे तब्बल 15 धावसंख्या खर्च झालेले आहेत आणि आता निकेतन चांगली गोलंदाजी करतोय. स्वानंद शिवलकर याचा विचार करायला गेलं तर ऑन साईडला चांगली फलंदाजी करत असतो आणि तेच कार्य तो मैदानाच्या आतमध्ये गेल्या चालवण्याचं काम देखील केलं जातं. त्याच्या माध्यमातून थोडीशी नजर अंतिम क्षणी चेंडूवरची हलते आणि त्यानंतर अनेक चेंडू त्याच्या विरोधात निर्धावलेत. यावेळी षटक संपतीचा इशारा येईल. 30 षटकं संपतात आणि त्यानंतर 4 षटकं संपतात आणि त्यानंतर 62 धावांचा पाठला करायचा असताना आतापर्यंत धावसंख्या झाली आहे 30 धावा. म्हणजे अजून देखील 12 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 32 धावांची गरज आहे. 12 चेंडू 32 धावा. कोणता गोलंदाजी ट्रॅक करून सज्ज होईल हे देखील बघणं गरजेचं आहे.
यस, इकडे सुशांत याच्यावर विश्वास दाखवला गेलाय, ज्या सुशांतने पॉवर प्लेचं पहिलं षटक त्या ठिकाणी हाताळलं होतं. राजकिरणसारखा मोठा फलंदाज त्या षटकामध्ये आऊट केला होता, तोच पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरून दाखल झालाय. 12 चेंडू जिंकण्यासाठी 32 या धावसंख्येची गरज आहे. 16ची सरासरी. यावेळी रन रेट थोडासा वाढलाय प्रति षटकामागे, जो 12 होता 12.50 होता तो थेट यावेळेस पोहोचलाय 16वर. 16 दुने 32. यावेळेस 12 चेंडूमध्ये 32 ही धावसंख्या तुम्हाला पार पडायची आहे आणि ते कार्य रोखण्यासाठी सुशांत आलाय. अराउंड विकेटने 5व्या षटकाला आरंभ करतोय. ऑन साईडला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रणय पोहोचताय चेंडूपर्यंत. एक धाव धावून कंप्लीट केली जाईल. एक धाव कंप्लीट केली जाते आणि एका धावेवरच यावेळी समाधान मानावं लागतंय. समीकरण पुन्हा एकदा थोडंसं बदलतंय. 11 चेंडू जिंकण्यासाठी 31 धावसंख्येची गरज आहे. हा सामना जर यावेळेस पराभूत होत TWच्या डॉमिनेटर्स कदाचित जय भंडारी चषक सीझन 1 मधला प्रवास इथेच थांबू शकतोय. पण तुमच्या विकेटचा विचार करायला गेले तर आतापर्यंत विकेट क्रमांक 5 मैदानाच्या बाहेर जाताना दिसल्या आहेत, तर तुमच्या स्ट्राईक रेटमध्ये थोडीशी कमतरता येणार आहे. ऑन साईडला मोठा फटका खेळायचा आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सुमित हळदणकर पोहोचेल का? प्रयत्न चालवले होते. एक धाव यावेळेस कंप्लीट केली जाते. जरूर तरी एक धाव कंप्लीट केली जाते. 62 धावांचा पाठलाग करायचा आहे. ते कार्य पार पाडण्यासाठी थोडेसे फलंदाज असफल राहिलेत. आतापर्यंत धावसंख्येचा विचार करायला गेले तर 32, म्हणजे उर्वरित काही चेंडूंमध्ये तुम्हाला 30 ही धावसंख्या पार पाडायची आहे आणि कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे. म्हणजे इथून पुढे तुम्हाला उर्वरित काही चेंडूंमध्ये 32 ही धावसंख्या पार पाडावीच लागेल. महेश भोसले ऑन स्ट्राईक एंडला खेळताना दिसत आहेत. तर गोलंदाजी एंडकडून सुशांत दाखल झालाय अराउंड विकेटने. नेक्स्ट बॉल. मोठा फटका ऑन साईडला खेळायचा. क्षेत्ररक्षक गणेश मयेकर पोचलाय चेंडूपर्यंत आणि यावेळेस धक्का क्रमांक 6 बसलाय महेश भोसले यांच्या रूपामध्ये. जरूर तरी पडझड चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल झालाय. अंकुश पावरकर यावेळेस मैदानाच्या दिशेने रवाना होत आहेत, पण आतापर्यंत 6 गडी तंबूच्या आसऱ्याला परतले आहेत. जरूर पहिले 2 सामने या ठिकाणी जिंकत आले होते TWJ डॉमिनेटर्स गुहागर संघ. आता हा सामना कुठेतरी हातातून निटसट चाललाय की काय असं वाटायला लागलंय. कालच्या दिवसामध्ये हेच कार्य क्रांती 11 वरोडे संघाच्या बाजूने देखील झालं होतं. पहिले सामने जिंकले होते आणि तदनंतर अंतिम सामना कुठेतरी पराभूत व्हावा लागला होता आणि तदनंतर हृदयाचे ठोके या ठिकाणी वाढवले जातात. स्ट्राईक रेटला फार महत्त्व आहे. जय भंडारी चषक 2024 तुम्ही स्ट्राईक रेट बघाल ना प्रत्येक टीमचा, तर तुम्हाला स्ट्राईकवरून तुमची तुलना प्रत्येक संघाशी करता येईल. पहिल्या दिवशी प्रथमेश ॲडव्हान्स स्पोर्ट त्या ठिकाणी चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून राहिली आणि ते रँकिंग 1-2 मध्ये स्पष्ट आहे. कारण हा सामना जर यावेळेस वाळू 11 गुहागर संघ जिंकतोय तर रँकिंग 1 ही निश्चितपणाने प्रथमेश ऑटोस्पोर्ट संघाकडे असेल. यावेळेस गोलंदाजाला दंडित केला जातोय +1, म्हणजे तब्बल 2 धावा या चेंडूवर घेतल्या जात आहेत. यष्टीरक्षक थोडासा अचंबित झाला. चेंडू टप्पा पडला. तदनंतर यष्ट्यांना चेंडू स्पर्श होतोय की माझ्या हातामध्ये येतोय आणि तदनंतर चेंडू चाललाय घोषंकित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. बवन गेटून फ्री. तब्बल 2 धावा या चेंडू घेतले जातात. धावसंख्या 2 पुढे सरसा होते. धावसंख्या आतापर्यंत झाली आहे 34 धावा. 6 गडी आतापर्यंत माघारी परतले आहेत. षटकांचा विचार करायला गेले तर 4.3 षटकं आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये हाताळले गेले आहेत. म्हणजेच काय 9 चेंडूंमध्ये आत्ता मात्र जिंकण्यासाठी 28 या धावसंख्येची गरज आहे. 9 चेंडू 28 धावा प्रति षटकामागे तुम्हाला 3-3 धावा घ्याव्याच लागतील प्रत्येक चेंडू मागे आणि ते कार्य पार पाडण्यासाठी 6 डाऊनच्या स्वरूपात अंकुश दाखल झालेत. स्ट्राईक एंडला खेळताना दिसत आहेत. तर दुसऱ्या बाजूला स्वानंद शिवलकर गोलंदाजी एंडकडून सुशांत गोलंदाजी करताना दिसत. अराउंड विकेटने नेक्स्ट बॉल अंकुश यांच्यासाठी. मोठा फटका याच वेळेस खेळण्याचा प्रयत्न केला गेला. एक धाव यावेळेस कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का हे देखील बघणं गरजेचं आहे. तर दुसऱ्या बाजूला यावेळेस 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. नेक्स्ट मॅच चंडिका बॅट फर्स्ट, इलेक्टेड बॅट फर्स्ट. 2 धावा या चेंडूवर घेतल्या जात आहेत. नेक्स्ट मॅच चंडिका नांदिवडे विरुद्ध श्री साई स्पोर्ट रत्नागिरी. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दिसले चंडिका नांदिवडे संघ. सुशांत अराउंड विकेटने नेक्स्ट बॉल. यावेळेस मोठा फटका खेळायचा आहे. एक धाव घेण्याचा प्रयत्न मात्र यावेळेस इनसाइड एज घेत असताना स्टंबोल स्वरूपात बाद झाले अंकुश पावसकर. धक्का क्रमांक यावेळेस बसतोय 6. 7वा धक्का बसतोय 36 या धावसंख्येवर. जरूर मैदानाच्या दिशेने पडझड चालू आहे TWJ डॉमिनेटर्स गुहागर संघाची. म्हणजे पुढच्या सामन्यासाठी दोन्ही संघांसाठी यशाचे दरवाजे उघडे करतायत की काय असं यावेळेस वाटायला लागलंय. TWJ डॉमिनेटर्स यावेळी हा सामना पराभूत झाले तर येणाऱ्या कालावधीमध्ये श्री साई स्पोर्ट रत्नागिरी आणि दुसऱ्या बाजूला चंडिका नांदिवडे संघ यशाचे दरवाजे उघडे करण्यास जवळपास काम केलं जातं आहे.
म्हणजे बक्षीसपात्र फेरीमध्ये हे तिन्ही संघांना चान्स आहे. स्ट्राईक रेटला फार महत्त्व. मी पहिल्या दिवसापासून बोलत असलो या ठिकाणी तुमचा स्ट्राईक रेट चांगला असेल, तुम्ही एक सामना पराभूत झालात, 2 सामने विजयी झालात, तर विचार करायला गेलं तर तुम्ही या बक्षीसपात्र फेरीमध्ये खेळू शकता. साईराज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. साईराज बोरकर फलंदाजी करताना दिसतोय. तर दुसऱ्या बाजूला सुशांत. गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ स्पेस. यावेळेस चेंडू चाललाय का घोषांकित दिशेने? यस, चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये चाललाय एका धावेसाठी. धावसंख्या 1 पुढे सरसावे ते 37 धावा. 7 विकेट आतापर्यंत पडल्या गेल्यात आणि तदनंतर विचार करायला गेले तर आता मात्र जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 25 या धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू 25 धावा. यावेळेस मोठी धावसंख्या तुम्हाला पार पाडायची आहे. स्वानंद शिवलकर स्वतःच्या खांद्यावर जिम्मेदारी आपल्या संघाची यावेळेस घेईल का? यावेळेस ही धावसंख्या जर त्या फलंदाजांनी पार पाडली तर नक्की त्यांचा संघ रँकिंग 1-2 मध्ये समावेश करेल. मात्र यावेळेस ही धावसंख्या जर पार नाही पाडली तर नक्कीच तर या स्पर्धेतला प्रवास कदाचित या ठिकाणी थांबू शकतो असं देखील वाटायला लागलंय. 6 चेंडू 25 धावा. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना यावेळेस चाललाय TWJ डॉमिनेटर्स गुहागर संघासाठी. तर दुसऱ्या बाजूला स्वानंद शिवलकर चांगली फलंदाजी करायचे. सुमित हळदणकर ऑन दी ट्रॅक गोलंदाजी ट्रॅकवरून दाखल झालेत. अराउंड विकेटने पहिलाच बॉल. यावेळेस लेग बिफोर द विकेटची अपील केली जाते आणि तदनंतर 1 धाव धावून कंप्लीट केली जाईल आणि एका धावेवरच समाधान मानावं लागेल. लेग बाय स्वरूपात ही आलेली 1 धाव. 6 मध्ये 25 पाहिजेत. पहिल्या चेंडूवर 1 धाव आली आहे, ती देखील लेग बाय स्वरूपात. म्हणजेच विचार करायला गेले तर आता मात्र समीकरण बदललेत. 5 चेंडू जिंकण्यासाठी 24 या धावसंख्येची गरज आहे. 5 मध्ये 24 हवेत. तर दुसऱ्या बाजूला स्ट्राईक एंडला साईराज बोरकर खेळताना दिसत आहेत. आतापर्यंत 7 गडी तंबूचा आसरा घेताना दिसलेत. लोअर फुलटा उडवलाय काव कॉर्नर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचलाय चेंडूपर्यंत, पकडलाय झेल आणि यावेळेस साईराज बोरकर यांचा समतोल खेळ. थोडीशी निराशाजनक कामगिरी जरूर राहिली आहे TWJ डॉमिनेटर्स गुहागर संघाच्या बाजूने. हा सामना पराभूत होत आहे जरूर, मात्र यावेळेस विकेटला फार महत्त्व होतं. हे कुठेतरी राजकिरण आणि त्याच्या कमिटी मेंबर्स यांना समजणं गरजेचं होतं. सामना पराभूत झाले असते कदाचित चाललं असतं, मात्र विकेट या ठिकाणी जास्त चालत चालले आहेत आपल्या संघाच्या. या ठिकाणी होऊन संघ जर आपला ऑल आऊट झाला तर सामन्याची समीकरणं तुमची समीकरणं या पूर्ण स्पर्धेमध्ये स्पष्ट होताना दिसतील. मात्र दुसऱ्या बाजूला हीच धावसंख्या पार पाडायची आहे. शुभम यावेळेस मैदानाच्या दिशेने दाखल झालाय. 8 गडी आतापर्यंत माघारी परतले आहेत आणि त्यानंतर शुभम स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल. दुसऱ्या बाजूला सुमित हळदणकर अराउंड विकेटने. नेक्स्ट बॉल शुभम यांच्यासाठी. लेकट टाकायचा. ऑन साईडला धमाका झालाय. क्षेत्ररक्षक आहे मात्र त्याच्या डोक्यावरून दस्तक पे मस्तक चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क. शुभमच्या बॅटमधून होतोय धमाका, येतोय षटकार. समीकरण थोडेसे बदललेत. आता मात्र 3 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 18 या धावसंख्येची गरज आहे. 3 बॉल 18 हे समीकरण सुमित हळदणकरच्या विरोधात येऊन ठेपले. स्ट्राईक एंडला शुभम याच्या बॅटमधून एक षटकार आलाय. मोठा फटका खेळायचा आहे. जरूर तरी चेंडू चाललाय काऊ कॉर्नर रिजनमधून. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय प्रसाद. त्या दरम्यान धावून 1 धाव कंप्लीट केली जाईल. सामन्याची समीकरणे यावेळी स्पष्ट झाली आहेत. यावेळेस खराब चेंडू जर हाताळला गेला तर नक्कीच पुनरागमन TWJ डॉमिनेटर्स गुहागर संघाचं होईल आणि चांगली गोलंदाजी राहिली तर बाळू 11 गुहागर संघ या स्पर्धेमध्ये प्रथम 1 सामना जिंकताना दिसेल. व्हाईट बॉल गोलंदाजाला दंडित केले जाते. धावसंख्या झाली आता मात्र 46 धावा. म्हणजे 2 चेंडूंमध्ये अजून देखील जिंकण्यासाठी 12 या धावसंख्येची गरज आहे. 16 या धावसंख्येची गरज आहे. अराउंड विकेटने सुमित हळदणकर पुन्हा एकदा दंडित केलं जाते. लगातारचा दुसरा व्हाईट बॉल येतोय. सामना झुकलाय जरूर बाळू 11 गुहागर संघाच्या बाजूने. मात्र विचार करायला गेलं तर या ठिकाणाहून चांगली गोलंदाजी झाली तर बाळू 11 गुहागर संघ विजयी होताना दिसेल. मात्र दुसऱ्या बाजूला TWJ डॉमिनेटर संघ या ठिकाणी पराभूत झाला तर नक्कीच तरी लगातारचा 3रा व्हाईट यावेळेस येतोय. नक्कीच विचार करायला गेलं तर खराब गोलंदाजी चालवली. स्वानंद शिवलकर स्ट्राईक खेळताना दिसतोय. उरलेले काही रन्स या ठिकाणी बाकी आहेत. तेवढे व्हाईट जर फेकले तर नक्कीच TWJ डॉमिनेटर संघ विजयी होईल. अराउंड विकेटने सुमित. नेक्स्ट बॉल ऑन साईडला मोठा फटका खेळायचा आहे. गणेश मयेकर चेंडूपर्यंत पोहोचलेत, पकडलाय झेल आणि तदनंतर यावेळेस स्वानंदचा देखील समतोय खेळ.
धक्का क्रमांक 9 यावेळी बसलाय. अजून देखील एक अंतिम बॅटर मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं आहे. राजू कोनगुटकर अजून देखील मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं आहे. आणि अंतिम विकेट आहे. नक्कीच तरी TWG डॉमिनेटर संघ थोडीशी निराशात चालू आहे. स्ट्राईक रेट कुठेतरी कमी होत चालला आहे. जरूर तरी विचार करायला गेलं तर अजून देखील एका चेंडूमध्ये 14 या धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. न्यू बॅटर मैदानाच्या दिशेने रवाना झाला आहे आणि या सामन्याची समीकरणं स्पष्ट झाली आहेत. या चेंडूवर जर षटकार लगावला तरी देखील हा सामना 8 रनाने तुम्हाला पराभूत व्हायला लागू शकतोय. तर दुसऱ्या बाजूला कशा प्रकारे हा खेळ खेळला जाईल. न्यू बॅटर धावा 11वा बॅट्समन मैदानाच्या दिशेने दाखल झाला. या ठिकाणी ही विकेट आली तर तुम्ही ऑल आउट व्हाल, म्हणजे तुमचा स्ट्राईक रेट जवळपास मायनसमध्ये गेल्यासारखंच आहे. तर सुमित हळदणकर यावेळी ऑन दी ट्रॅक. या सामन्यातील अंतिम चेंडू घेऊन औपचारिकता बाकी आहे या सामन्याची. एका चेंडूमध्ये जिंकण्यासाठी या ठिकाणाहून 14 धावसंख्येची गरज आहे. तर दुसऱ्या बाजूला ही 14 धावसंख्या पार पाडली जाईल का हे देखील बघण्याची गरजेची आहे. अराउंड विकेट सुमित राजू यांच्यासाठी दाखल झालाय. मोठा फटका खेळायचा चेंडू चाललाय घोषंगी क्षेत्रामध्ये आणि यावेळेस बाळू 11 गुहागर संघ जय भंडारी चषक 2024 पर्व 1 मधला पहिला सामना आपल्या नावावर करते. जरूर तरी यश आलं या सामन्यामध्ये बाळू 11 गुहागर संघाला आणि पराभव पत्करावा लागतोय TWG डॉमिनेटर्स गुहागर संघाला. TWG डॉमिनेटर संघ यावेळेस थोडंसं निराश व्हायला लागतंय. निराशाजनक खेळ यावेळेस त्यांच्या माध्यमातून राहिला आहे. कारण क्रांती 11 संघाचा कालच्या दिवसामध्ये एव्हरेज बघायला गेलं तर 3 सामन्यांमध्ये 2 सामने जिंकलेत आणि त्यानंतर 0.984 0.914 हा स्ट्राईक रेट आहे क्रांती वरवडे संघाचा. आणि त्यानंतर TWG डॉमिनेटर्स आजच्या दिवसामध्ये 3 सामने खेळले, 2 सामने त्यामध्ये